नमस्ते. ही कथा आहे बेळगाव जवळील खेड्यातील. तिथे आईला अव्वा असं म्हणतात. स्वयंपाकघरात चूल पेटणाऱ्या अव्वाच्या शेजारी मी बसायचो. ती भाकऱ्या थापायची आणि मी चुलीच्या आगीत लाकडं टाकायचो. शाळेत काय काय शिकवलं ते ती विचारायची. अव्वा 4थीपर्यंत शिकलेली होती. मी शाळेत शिकलेली कविता, पुरंदरदासाचे पद, गोष्टी, मित्रांसोबत केलेल्या गमती-जमती तिला सांगितल्या की ती खळखळून हसायची आणि सगळं आवडीने ऐकायची. पावसाळ्यात चूल पेटायला फार कष्ट पडायचे. लाकडं ओली झालेली असायची. पेटायला वेळ लागायचा आणि अव्वा फुकणी घेऊन फुकत राहायची. ठिणग्या उडाल्या की ती मागं सरायची. जरा कुठे जाळ दिसतोय का तेवढ्यात परत धूर. तिच्या डोळ्यात जाऊन धुराने पाणी यायचे. चेहरा धुरामध्ये घामाने भिजलेला दिसायचा. हळूहळू धूर एवढा वाढायचा की मी आणि अव्वा खोकून खोकून हैराण व्हायचो. मी खोकू लागलो की ती कासावीस व्हायची आणि साडीच्या पदराने माझे डोळे पुसायची. म्हणायची, "आप्पा, जा रे राजा बाहेर. चूल पेटली की मी हाक मारेल हो बेटा." मी खोकत खोकत आणि शर्टाच्या बाहीने डोळे पुसत अंगणात यायचो. "धूर सहन होत नाही तर बसतोस कशाला स्वयंपाकघरात?" तुझा काका गुरुचे हे नेहमी वाक्य. काळ्या धुराने स्वयंपाकघर आगीत जळाल्यासारखे वाटायचे. थोड्या वेळाने तिची हाक ऐकू यायची, "आप्पांनो, बारो जाळा पेटला एकदा, या आत. आता डोळे चुरचुरणार नाहीत, खोकला येणार नाही." याची खात्री पटवून मी स्वयंपाकघराकडे धावायचो. ताटात दुमडलेली गरम भाकर असायची. ती उघडली की त्यातून तूप ताटात सांडणार हे मला ठाऊक असायचं. खाऊन झाल्यावर मी शाळेकडे पळायचो. वर्ष उलटली. गुरुचे लग्न झाले. 1 वर्षानंतर माझेही लग्न झाले. गुरुची बायको आणि आई यांच्यात रोज भांडणी होऊ लागल्या. गुरुराज मला घर सोडून जा म्हणाला. मग आपण किट्टप्पाचे घर भाड्याने घेतले. अव्वा फार रडली. गुरुची बायको अव्वाला अद्वा-तद्वा बोलायची. ते कानावर यायचे. अव्वा माझ्याकडे 1-2दा आली. नंतर मला नोकरी लागली बंगलोरला. आपण बंगलोरला घर घेतलं. अव्वा गुरुकडेच गावात राहिली. हळूहळू माझंही गावाकडं जाणं कमी झालं. कोणीतरी गावाकडून यायचे. ते सांगायचे अव्वाला, "आता चष्मा लागलाय, तिला कमी ऐकू येतं, हळूहळू चालते, गुडघे दुखतात." मग मी सकाळी इथून जाऊन तिला भेटून यायचो. तिच्या खोलीत ती पलंगावर पडलेली असायची. गुरुच्या बायकोच्या कपाळावर मला बघितल्यावर आड्या पडायच्या. गुरुच्या मुलांना मी कपडी, खेळणी आणि पुस्तके घेऊन जायचो आणि ती मला बिलगायची. ते वहिनीला आवडायचं नाही. अव्वाला बंगलोरला येण्यासाठी खूप विनवण्या केल्या बऱ्याच वेळा, पण ती आली नाही. गुरुने आता जुने घर पाडून नवीन सिमेंटचे घर बांधले. स्वयंपाकघरात आधुनिक किचन ओटा व गॅस आलाय. संध्याकाळच्या गाडीने मी परत निघायचो तेव्हा घशाशी दाटून यायचे. असेच दिवस गेले. एके दिवशी पहाटेच गुरुचा अव्वा गेल्याचा फोन आला. मी तडक निघालो. हवा आणि मन दोन्ही ढवाळ झाली होती. मी गावी पोचलो तेव्हा पाऊस होता. अव्वाला बाहेर हॉलमध्ये झोपवलं होतं. तिच्या नाकात आणि कानात कापसाचे बोळे बघून मी मान फिरवली. तिच्याकडे बघवेना. मी तिला हॉलमध्ये पहिल्यांदाच पाहत होतो. तिचा मुक्काम स्वयंपाकघरात असायचा. ती मला दिसायची. ती तांदूळ निवडताना, तर कधी पोहे चाळताना, कधी भांडी घासताना, तर कधी पापड लाटताना, चुली शेणाने सारवताना, झाडू मारताना, तर कधी पाणी भरताना, कपडे वाळवताना, भाजी चिरताना, लोणच्याची बरणी पुसताना, लोणी कढवताना, भाकऱ्या थापताना, निरंजन पेटवताना सतत कामात गर्क असलेली ती माझ्या अगोदर उठलेली असायची आणि ती झोपायच्या आत मी झोपी जायचो. मला ती कायम जागीच दिसायची. आता तिच्या स्तब्ध निस्तेज देहाकडे बघताना मला जाणवलं की मी तिला आता मुकलो. ती आता अनंताच्या प्रवासाला निघाली होती, परत न येण्यासाठी. आता ती कधीच येणार नव्हती. माझ्या पाठीवर तिच्या जिव्हाळ्याचा थरथरता हात आता फिरणार नव्हता.
आयुष्यात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली होती. तिला चितेवर ठेवलं आणि लाकडाला अग्नी दिला. पावसामुळे ओली झालेली ढपली पेटेनात. काही लोकांनी त्यात गोवऱ्या टाकल्या. तसा धूर निघू लागला आणि आम्ही खोकू लागलो. गुरुने मला लांब उभे राहा असे सांगितले. चिता पेटत नव्हती. पावसाचे थेंब पडायला लागले तसं काळजी वाढायला लागली. क्षणभर असं वाटलं की अव्वा उठेल आणि फुंकणी घेऊन फू करेल. तेवढ्यात धूर विरळ झाला आणि चिता धडधडत पेटून उठली. मला वाटलं ती आता म्हणेल, "अप्पांनो, जाळ पेटला एकदाचा. ये आत." जाळ आकाशात जातो आणि त्याबरोबर अव्वाही चालली असं चित्र दिसायचा भास झाला. बाबांनी स्वतःच्या आईच्या फोटोला नमस्कार केला. समोर लावलेल्या अगरबत्तीच्या धुराने त्यांचे डोळे पाणावले. आईने तूप, भात वाढलेली पत्रावळी आणि छोट्या द्रोणातले पाणी त्यांच्यासमोर ठेवले. ते घेऊन ती ताटली घेऊन आप्पा गच्चीच्या पायऱ्या चढू लागले. मित्रांनो, गोष्ट आवडली तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.